मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष शुक्ल पक्ष. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडिजे तैसे देहांतराशी स्वीकारिजे चैतन्यनाथे. प्रत्यक्ष भगवंताचे म्हणणे श्री भागवद्गीता ज्ञानेश्वरांनी ओवी रचनेत गुंफले आहे. वय जसे जसे अधिक होत चाललेले म्हणजे शरीराचे अवयव काम करत नाही, कमजोर होतात, अशा वेळी मरण येणे योग्य आहे. माणूस मरत नाही, त्याची कुंडी मरते, आत्मा दुसरे घर पाहतो, असे थोडक्यात ज्ञानेश्वरीने वर्णन ओवीत सांगितले आहे. शरीर इंद्रिये काम करीनाशी झाले अशा वेळी वय झाल्यावर वृद्धकाळी मरण येणे योग्य. पण काही व्यक्तींना अपघाती मरण येते. अशा व्यक्तींचे आत्मे भटकत असतात, त्यांना सद्गती प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे बाहेरील बाधा करणे वगैरे पिशाच योनी चमत्कारांनीही काहींना मृत्यू येतो. त्याचे आत्मे पण भटकत असतात. आयुष्यात ज्याच्या काहीच देवधर्म केला नाही, परोपकारही काही केले नाही, अशांना नरकप्राप्ती होते. त्यांच्या आत्म्यांना स्वर्गात थारा नसतो. असो, आता मुख्य सांगावयाचे असे की घरातील कुटुंबामध्ये कोणाचेही मरण जर सांगितल्याप्रमाणे झाले असल्यास कुटुंब प्रमुखांनी अथवा घरातील सर्वांनी मोक्षदा एकादशी व्रत करावे. कुटुंबातील दिवंगत आत्म्यांना सद्गती प्राप्त होते. दिवंगत आत्मे भटकत फिरत नाहीत. या बाबतीत व्रतकथा अशी. पंचक नगरीचा राजा वैखनसला आपले दिवंगत आई आणि वडील स्वर्गात नरकयातना भोगत असल्याचे अत्यंत वाईट स्वप्न पडले. दुसऱ्या दिवशी राजाने सर्व विद्वानांना स्वप्नाचा उलगडा विचारला. अनेक विद्वानांचे एकच म्हणणे पडले की मोक्षदा एकादशी व्रत करावे, म्हणजे महाराजांच्या आईवडिलांच्या नरक यातना संपून त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळेल. त्याचप्रमाणे राजाने मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशी व्रत केले. राजाच्या दिवंगत आईवडिलांना स्वर्गप्राप्ती झाली. अंती राजा राणीसह मोक्षप्राप्ती झाली. कुटुंबातील सर्वांनी हे व्रत केल्यास उत्तम आहे. या दिवशी भगवान विष्णूचे नामस्मरण करावे. दिवंगत आत्मे न भटकतील मिळेल त्याची सद्गती. एकादशी मोक्षदा प्रचिती आहे. सतहो निश्चिंती.